व्यक्त करण्यात आलाय, काय सांगा? नाही, साधारणतः जेव्हा हा खटला दाखल करण्यात आला ना, तेव्हाच राज्यामध्ये देशामध्ये या विषयावर चर्चा झाली की काही निरपराध लोकांना गोवण्याचा प्रयत्न तर होत नाहीये ना, या खटल्यामध्ये काही राजकारण करण्याचा तर प्रयत्न होत नाहीये ना. अनेक नेत्यांनी शंका उपस्थित केल्या होत्या आणि असं वाटायचं की या खटल्यामध्ये काहीतरी उद्दिष्ट ठेवून गोवण्याचा प्रयत्न होत आहे किंवा विशिष्ट समुदायाला खुश करण्यासाठी, तुष्टीकरण करण्यासाठी काही घटना तर घडत नाही आहे, अशा शंका अनेकांनी आणि काही पत्रकारांनी, काही नेत्यांनी उपस्थित केल्या होत्या. आणि आज जेव्हा निर्दोष मुक्तता झाली, याचा अर्थच असा आहे की कुठंतरी यामध्ये तेव्हाचा संदेह जो व्यक्त केला त्यामध्ये काहीतरी तर निश्चितच तथ्य होतं. अन्यथा या ठिकाणी निर्दोष मुक्तता महामहिम न्यायाधीशांनी करणं आणि पुरावे जर सरकारने तेव्हा दिले असते तर या पुराव्यामध्ये मला वाटतं की गुन्हेगार कधी सुटले नसते आणि या माध्यमातून तेव्हाच्या शंका खऱ्या ठरल्यात. मला आठवतं की तेव्हा अतिशय मोठ्या नेत्यांनी सुद्धा या संदर्भात शंका व्यक्त केली होती. या निकालाकडे कशी बघता? म्हणजे एकीकडे इतक्या वर्ष 17 वर्षानंतर निकाल लागलेला, निर्दोष मुक्तता झाली आहे. नाही, एकतर मला व्यक्तिगत रीतीने विधानसभेत मी एक विषय मांडला की हा जो कालावधी असतो ना, हा खरंच एखाद्याचं जीवन नष्ट करण्याचा हा कालावधी आहे. म्हणजे महाराष्ट्रातच 5 लाखापेक्षा जास्त केसेस हायकोर्टात आहे. 56 लाख केसेस या विविध सत्र न्यायालय, जिल्हा न्यायालय अशा विविध न्यायालयात आहे. विचार करा, 56 लाख केसेस. आपल्याला काहीतरी नियोजन करावं लागेल. न्यायमूर्तीची पदं रिक्त, जिल्हा न्यायाधीशांच्या संदर्भात व जिल्हा न्यायालयामधली पदं 50% रिक्त आणि 17 वर्ष एखाद्या केसला लागणे, याचा विचार तर या संविधानाच्या तुम्ही सांगता याच्यावर